अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे YouTube चॅनल। मुक्त आनंदघन दिवाळी 2023 या वारी विशेषांकातील आजचा लेख माऊलीची वारी। लेखक आहेत अजित आचार्य। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ही भावना वारकरी संप्रदायांनी आज तागायत जपली आहे। वारकरी जेव्हा जेव्हा एकमेकांच्या सामोरे येतात तेव्हा तेव्हा माऊली म्हणून एकमेकाला संबोधतात। कोणताही जात धर्म याचा विचार न करता समोरच्या व्यक्तीच्या पायावर नतमस्तक होतात। वारकरी संप्रदायाचा समूह गावोगावच्या सीमा ओलांडून जातीपातीचा वेस मोडून चंद्रभागेच्या तीरावर उभे ठाकतात तेव्हा या विश्वात असे अगम्य रूप कुठेही आढळून येत नाही। जाती व्यवस्थेचे हे विष आज समाजात खोलवर पसरलेले असताना सुद्धा त्याचा लवलेशही चंद्रभागेच्या तीरावर पाहायला मिळत नाही। त्यामागे एकच माऊली ही भावना। प्रपंचातील दुःखात बुडालेला माणूस माऊली दर्शनासाठी वारीत सामील होतो, या भवसागरातून मुक्ती मिळावी म्हणून। माऊलीचे दर्शन होताच मुक्ती प्राप्त झाल्याचे दिसून येते। माऊली समोर सारे एक आहेत। प्रत्येक जण विठ्ठल भक्त संबोधला जातो, ही शिकवण माणुसकीच्या नात्याने रुजविली जाते। आजच्या काळात भौतिक सुखाचा शोध घेणारे, उपभोगणारे माऊलीच्या दर्शनासाठी कोणत्याही दिंडेबरोबर 200-250 किलोमीटर चालत पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य होतात व एक नवचैतन्य घेऊनच माघारी परततात। दररोजच्या धक्काधक्कीच्या जीवनाचा त्रास जाणवतो, परंतु माऊलीची वारी केल्यावर मनाला आणि शरीराला देखील कोणताही त्रास झाल्याचे दिसत नाही, कारण माऊलीच्या दर्शनाने मिळालेले पाठबळ होय। जेव्हा दिंड्या ठिकठिकाणाहून निघतात तेव्हा 18 ते 21 दिवसांची माऊली दर्शनाची यात्रा पंढरपूर मुक्कामी आषाढी एकादशीला पोहोचते। या दिवसांच्या दिनक्रमात हरिपाठ, प्रवचने व जय जय रामकृष्ण हरी याचा जयघोष सुरू राहतो। संध्याकाळी हरिपाठामुळे दिवसभराचा क्षीण निघून जातो। पुन्हा नव्या जोमाने सकाळी पदयात्रा जयघोषाने सुरू होते। या सर्व दिवसांच्या कालावधीत सर्व दुःख, अडचणी आणि बाह्य जगाचा विसर पडून फक्त माऊलीची भेट हेच उद्दिष्ट समोर राहते। एरवी बाह्य जगातल्या मोहित करणाऱ्या गोष्टी, व्रतवैकल्ये, वाचनात किंवा ऐकू येणारी तत्वज्ञाने याचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होतो। तशी ताकद बळ दर्शनासाठी आतुरत जाते। कधी चंद्रभागेत स्नान करीन व माऊलीचे दर्शन घेईल अशी त्याची स्थिती होते। असा अनुभव इतर तीर्थक्षेत्रांना भेटी देताना येत नाही, कारण आपण पर्यटक आहोत ही भावना सातत्याने आपल्याला भेडसावत असते। माऊली भेटीची ओढ एक संप्रदाय उभा राहून लागावी असे दृश्य आज तरी कुठेही दिसत नाही। हा ठराविक कालावधी चुंबकीय आकर्षणाप्रमाणे माऊलीच्या केंद्रबिंदूकडे अष्टदिशातून खेचला जातो। या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीचा खेळ इतरत्र पाहायला मिळतो, परंतु माऊली मात्र हे दुःख, अरिष्ट आपल्या भक्तगणांवर येऊ देत नाही। मानवनिर्मित दुष्टचक्र या वारीवर आक्रमण करण्याचे प्रयत्न करतात, कधी उंदीर सोडून, अफवा पसरवून, मार्गात अडथळे निर्माण करून, परंतु त्यावरही भक्त संप्रदायांनी मात केली व मार्गक्रमण केल्याचे दिसून आले। अनेक देवदेवतांचे आपण दर्शन घेतो, कधी लांबून तर कधी जवळून दर्शन होते। फक्त ज्याच्या चरणाला आपण स्पर्श करू शकतो असा एकमेव देव म्हणजे विठ्ठल। कोणत्याही माध्यमांची आपल्याला येथे गरज भासत नाही। माऊली व आपण हे एकमेकांसमोर उभे राहतो हीच भावना प्रत्येक वारकरी संप्रदायात आहे। म्हणूनच ते एकमेकांच्या समोर येतात, माऊली समोर आहे या भावनेने नतमस्तक होतात असे इतर बाबतीत क्वचितच आढळून येते। या सर्वांचे संस्कार मराठी संतांनी त्यावेळच्या समाजाला म्हणजे शूद्र अतिशूद्र वर्गाला धर्माची व ईश्वराची कल्पना दिली। देव एकच आहे, तो विविध रूपात असला तरी संतांनी संन्यासाचा पुरस्कार केला नाही। घरदार आणि प्रपंच सोडून वनात राहा व मोक्ष मिळवा असा उपदेशही केला नाही। नामजपामुळे तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता अशी शिकवण दिली। शुद्ध भावनेने देवाची आळवणी केल्यास देवाचा आशीर्वाद लाभू शकतो ही गुरुकिल्ली संतांनी दिली। आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व संस्कारात आपल्या पायाची धूळ आमच्या घरी लागावी असे नेहमी संबोधले जाते, पण प्रत्येक गोष्ट विकसित करण्यामागे उद्देश चांगलेच असतात।
वारकरी संप्रदायाला पायाला खडे टोचू नये, दगड लागू नयेत म्हणून माऊलीकडे येणाऱ्या अष्टदिशांचे रस्ते आता डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटचे करणार असे शासनाने जाहीर केले. परंतु माझ्या घरी येणाऱ्या माऊली धूळ यापासून मी पारखा झालो ही सल सतत टोचत राहते. इतर सुविधा मिळाव्यात याविरुद्ध मी नाही, परंतु पंढरपूरच्या दिशातील धूळ माझ्या अंगणी यावी ही भावना संत एकनाथांनी लिहिलेल्या अभंगात व्यक्त होते. ते म्हणतात, धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. नेमे जाय पंढरीसी, नेमे जाय पंढरीसी, नेमे जाय पंढरीसी, नेमे जाय पंढरीसी. कोने दी तो वारीसी, चुकोने दी तो वारीसी. वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. आषाढी कार्तिकी सदा नाम गाय मुखी, आषाढी कार्तिकी सदा नाम गाय 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 आषाढी कार्तिकी सदा नाम गाय मुखी, आषाढी कार्तिकी सदा नाम गाय. आषाढी कार्तिकी सदा नाम गाय मुखी, आषाढी कार्तिकी सदा नाम गाय. वारकरी हो वारकरी, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा. एका जनार्दनी करीवारी, एका जनार्दनी करीवारी. एका जनार्दनी करीवारी, एका जनार्दनी करीवारी. एका जनार्दनी करीवारी, एका जनार्दनी करीवारी. धन्य तोची बा संसारी, धन्य तोची बा संसारी. वारकरी हो वारकरी, वारकरी पंढरीचा. वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा, जाये नेमे पंढरीसी, चुकोने दी तो वारीती. आषाढ कार्तिकी सदा नाम गाये मुखी, एक जन दिती वारी, धन्य तोची बा संसारी. पंढरपूरची वारी आणि विठेवर उभा असलेला विठ्ठल हे महाराष्ट्राच्या मराठी मातीचे आणि भक्ती परंपरेचे वैभव आहे.